नमस्कार, मी वृषाली वाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। महाविकास आघाडीकडून उद्या बारामती लोकसभा मतदारसंघात शक्ती प्रदर्शन। शरद पवारांसह महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार। सभास्थळाची पाहणी करत सुळेंनी घेतला सभेच्या तयारीचा आढावा। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्यानं मोठ्या ताईंचं मानसिक संतुलन बिघडलं। सुप्रिया सुळेंचं नाव न घेता चित्रा वाघ यांची टीका। बारामती लोकसभा मतदारसंघात बॅनर वॉर, हाकेला प्रतिसाद येतो, सहज संपर्क होतो असा सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर उल्लेख, तर संसद रत्न पुरस्काराने सन्मानित असा सुळेंच्या बॅनरवर उल्लेख। सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। बारामतीचे ग्रामदैवत सिद्धेश्वराचं महाशिवरात्रीनिमित्त सुनेत्रा पवारांनी घेतलं दर्शन। भागवत कराडांचा हसू होणार ते महापौर नव्हते तेव्हापासून मी काम करतोय। कराडांना नगरसेवक महापौर मी केलं, त्यांचं किती काम आहे मला माहिती। चंद्रकांत खैरेंची भागवत कराड यांच्यावर टीका। धाराशिवमध्ये बॅनरबाजी, उद्धव ठाकरेंच्या बॅनर शेजारी शिंदे गटाचे बॅनर झळकले। धनंजय सावंतांचा भावी खासदार असा बॅनरवर उल्लेख। वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी महायुतीकडून मोर्चे बांधणी सुरू। घटक पक्षांच्या सामूहिक बैठका। हिंगोलीच्या जागेसाठी भाजपा आग्रही। भाजपा आमदार तानाजी मुटकुळेंच्या शिष्टमंडळाने दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। हिंगोली लोकसभेच्या जागेवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। मावळ लोकसभेवरून संजोग वाघेरे श्रीरंग बाणेंमध्ये चांगलीच झोपली। बाणेंनी आधी पक्ष आणि चिन्ह कोणतं हे स्पष्ट करावं। श्रीरंग बाणेंच्या टीकेला संजोग वाघेरे यांचं प्रत्युत्तर। तर बाणे महायुतीचे इच्छुक उमेदवार, तर वाघेरे हे ठाकरे गटाचे उमेदवार। परभणी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची तयारी सुरू। 11 तारखेला परभणीत महादेव जानकरांची सभा होणार। हिंगोली लोकसभेची उमेदवारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांना द्यावी। शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची शरद पवारांकडे मागणी। शरद पवारांची शिष्टमंडळानं भेट घेतल्याची चव्हाण यांची माहिती। महायुतीचा हातकणंगलेचा पुढचा उमेदवारही मीच असणार। राजू शेट्टी यांची ठाकरेंकडे जाऊन स्क्रिप्ट लिहून आले। धैर्यशील माने यांचं वक्तव्य, तर राजू शेट्टींचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे, मानेंची टीका। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आंदोलकांची उद्धव ठाकरेंशी चर्चा। अहमदनगरमध्ये नारायण राणेंविरोधात मराठा समाज आक्रमक। नारायण राणेंना मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। अहमदनगरच्या पोलीस परेड ग्राउंडवरील प्रकार समोर। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंची गाडी मराठा संघटनेकडून अडवण्याचा प्रयत्न। डोकी गावात जाताना ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती। राज ठाकरेंचा आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा। जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन। मंत्री चंद्रकांत पाटलांनी महिला सुरक्षा रक्षकांना दिल्या भेटवस्तू। संगमनेरमध्ये महिला दिनानिमित्त एकवीरा फाउंडेशनच्या वतीने मुली आणि महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन। नाशिक मालेगावमध्ये स्वच्छता आउटसोर्सिंग ठेका रद्द करण्याची मागणी। जोरदार निदर्शनं आणि धरणं आंदोलन। महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। अमरावतीत विदर्भातून आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीची वाढीव मोबदला देण्याची मागणी। मराठा धनगर आरक्षणासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा हिंगोलीत मोर्चा। मोठ्या संख्येने मोर्चेकऱ्यांची उपस्थिती। मोर्चेकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर पांढरी खानपूर येथे नागरिकांचं रात्रभर ठिय्या आंदोलन। गावाच्या प्रवेशद्वाराचं काम सुरू करण्याची मागणी। गोंदियात पोलीस पाटील भरतीत मोठा घोळ झाल्याचा अपात्र उमेदवारांचा आरोप। परीक्षा प्रणालीची चौकशी करण्याची मागणी करत अपात्र उमेदवारांचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यात तब्बल 215 कंत्राटी वीज कर्मचारी संपावर। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। बुलढाण्याच्या शेगावमध्ये अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात तहसीलदारांची धडक कारवाई। 2 ट्रकला ठोठावला, प्रत्येकी 1.5 लाखांचा दंड। रेती माफियांचे धाबे दण आणले। वर्धा जिल्ह्यात एका महिला आरोपीकडून एमडी अंमली पदार्थांसह 84,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नांदेडच्या 2 महिलांनी सुरू केला सॅनिटरी पॅड आणि टिश्यू पेपरचा व्यवसाय। रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणाऱ्या नांदेडच्या महिला ठरल्या पॅड वुमन।
लातूर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांना पाठवण्यात येत असलेल्या तांदूळ आणि गव्हाची चोरी, मनसे कार्यकर्त्यांकडून प्रकार उघडकीस. चोरी उघडकीस आल्यानंतर तहसीलदारांनी दोषी एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश. पुण्याच्या भोरमध्ये महिला दिनानिमित्त उन्नती महिला प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धांचं आयोजन. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, उखाणा स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. महाशिवरात्रीनिमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतलं प्रभू वैजनाथाचं सपत्नीक दर्शन. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती. पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. छत्रपती संभाजीनगरमधील घृणेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी. महापूजा आणि दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. परळीच्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट. तर सकाळपासूनच मंदिरात भक्तांची गर्दी. अहमदनगरच्या राहता तालुक्यातील कोल्हारमधील कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मांदी आहे. दर्शनासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त पायी दिंडी सोहळा. पायी दिंडीत झाडं लावा, झाडं जगवा याची प्रत्येक गावापर्यंत जनजागृती. बीडच्या परळीतील जिरेवाडीच्या प्रभू सोमेश्वरांच्या पालखी सोहळा. वैद्यनाथाच्या भेटीला महाशिवरात्रीनिमित्त पालखी सोहळ्याची अनेक वर्षांची परंपरा. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंचाही पालखी सोहळ्यात सहभाग. विदर्भातील किटाडी येथील महादेवाची प्रसिद्ध यात्रेला सुरुवात. भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन. पोलिसांचा चोख बंदोबस्त. सिंधुदुर्गच्या गोळकोटमधील पाण्याच्या जॅकवेलमधून अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्यामुळे स्थानिक हैराण. चिपळूण शहराजवळील 5 गावांना पाण्याची तीव्र समस्या. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांचा आरोप. अमरावती जिल्ह्यात 20,000 नवीन मतदारांची नावं. एकूण नवीन मतदारात 60% नवमतदार महिलांचा समावेश. तर इतिहासात पहिल्यांदाच नवमतदारांची विक्रमी नोंदणी. वाशिमच्या भटक्यांच्या पालांवर आता मतदार नोंदणी अभियान. शेकडो नव्या मतदारांची नोंद. पहिल्यांदा बजावणार मतदानाचा हक्क. परभणीच्या जिंतूरमध्ये महाशिवरात्रीचा उपवास करणाऱ्यांना 7 जणांना झाली विषबाधा. भगर खाल्ल्याने अनेकांना मळमळ, चक्कर आणि उलटी आणि पोटदुखीचा त्रास. बाधितांवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील सांगोलीत 43 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू. नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये द्राक्ष वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात. यात कुणालाही दुखापत नाही. मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिकांनी द्राक्षाने भरलेले कॅरेट लुटले. नांदेडच्या लोहा तालुक्यात ठाकरे गटाचे तालुका प्रमुखास मारहाण झाल्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. लोहा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप. पोलीस निरीक्षकाची बदली करण्याची मागणी. पुण्याच्या ग्रामीण भागात रात्री 12:30 पर्यंतच रेस्टॉरंट, बार उघडे ठेवावे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. शहरात 1:30 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचे आदेश असताना ग्रामीण भागात 12:30 पर्यंतच परवानगी. खानदेश विदर्भ सीमेवर तालसवाडाजवळ 2 ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू. अनेक जण जखमी तर 1 जण गंभीर जखमी असल्याची माहिती. पुण्यातील उरुळी कांचनमध्ये व्यवसायाच्या नावाखाली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुणे पोलिसांची कारवाई. 3 अटक. भंडारा जिल्ह्यातील साकोलीत भर दिवसा 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास. सीसीटीव्हीत आरोपी कैद. पोलिसात गुन्ह्याची नोंद. बुलढाण्याच्या नांदुरा मातोळा रोडवर झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा उलगडा. हत्येप्रकरणी 3 अटक. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट. बुलढाण्याच्या मलकापूरजवळ भीषण अपघात. अपघातात 3 मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अपघातामुळे वाहतूक खोळंबली.